परमानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रंगा येई वो येई 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 हा रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई। विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई 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 कान्हाई हा रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई वो येई वो येई। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई कर जोडुनी पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल 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 परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते। परब्रह्म स्वरूपातले सर्वच श्रोतृवर्ग आबालवृद्ध मातृतुल्य पितृतुल्य बंधुतुल्य आणि भगिनीतुल्य सर्वच वर्ग मोठ्या आनंदाने आणि बहुसंख्येने इथे उपस्थित आहे। भगवान श्री भोलेनाथांच्या राजेश्वरांच्या या अतिशय पवित्र आणि भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये गेल्या 42 आणि यंदाचं 43 वर्षाचं हे सगळं अतिशय उत्साहाने चालू असलेलं अतिशय संपन्नतेने आणि भव्यतेने दिव्यतेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव इतक्या सुंदर आणि मोठ्या प्रमाणामध्ये होऊ घातलाय। माझ्या परमभाग्याने उपस्थित सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला। आज पंचम दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आपण सर्व मंडळींनी दिली आहे। आजच्या 5व्या दिवशीच्या कीर्तन सेवेच्या निरूपणासाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अत्युत्कृष्ट अशा सर्वांच्या माहितीचा आणि परिचित असलेला संत महात्म्य वर्णन करणारा आणि आपल्या जीवनाला
एका उदात्त उंचीवर नेण्याकरता नेमकं काय करावं लागेल याची उत्तरं देणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गावाचं नावच राजेगाव आहे, त्यामुळे राजेशाही थाट आहेच आहे. हा, आणि भगवान प्रभू राजेश्वर आहेत. देवाधिदेव महादेव संप्रदायाची, भागवत संप्रदायाची परंपरा, नाथांचं उगमस्थान जिथून आहे, आदिदेव देवोंक देव महादेव, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले सहज स्थिती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांच्या पासून सुरू झालेली ही भागवत संप्रदायाची, नाथ संप्रदायाची परंपरा आमच्या ज्ञानोबांपर्यंत आली आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भगवान प्रभू राजेश्वरांच्या या प्रांगणामध्ये इतक्या उत्साहाने आणि इतक्या आनंदाने आपण सगळी मंडळी इथे उपस्थित आहात. सगळ्यांचं मनापासून दर्शन घेते, सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. सेवेसाठी उपस्थित असलेली पंचक्रोशीतली सर्वच मान्यवर मंडळी, पंचक्रोशी नाही तर महाराष्ट्र ज्यांना जाणतो, ज्यांच्या माध्यमातून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर इथे सेवेसाठी उपस्थित राहिले, हजर राहिले, असे सगळ्या महाराष्ट्राने ज्यांना ओळखावं, सगळ्या महाराष्ट्राचं अत्यंत सुंदर असं आवाजाचं देणं ज्यांना भगवंतांनी दिलंय, असे परमादरणीय हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज पांचाळ, मनापासनं महाराजांच्या कृतज्ञतेत राहते. एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गावाने किती प्रेम करावं, एखाद्या व्यक्तीच्या एका शब्दाला गावाची किती मान्यता आणि किती तो प्रमाणभूत असावा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आबांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या कृपाशीर्वादाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव आहे. आणि महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नामवंत कीर्तनकारांची वर्णी हजेरी इथे लागतीये, ती त्या एका शब्दावर. त्यामुळे आपण सगळीच मंडळी भाग्यवान आहात. कुणाच्या नावाचा उल्लेख करावा असा मला प्रश्न आहे, पण सगळीच आपण मोठी मंडळी आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला आल्यापासून दादा म्हणाले होते की ताई, आमच्याकडे यात्रा नसते आणि जत्रा तर मुळीच नसते. म्हणजे हे माझ्या मनाचं आहे बरं का, कारण यात्रा आणि जत्रा याच्यामध्ये फरक आहे. कुठंतरी मी ऐकलंय, यात्रा म्हणजे म्हणाले या आणि तरा, या आणि तरा. जत्रा म्हणजे जा तिकडं, तरा हे तुमचं तुम्ही बोललात, माझं काही नाही बरं. पण आपल्या गावाला इतकी सुंदर 43 वर्षाची परंपरा आणि आता सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. हळूहळू हा उत्सव शतकोत्तर व्हावा आणि हजारो वर्षांची, शेकडो वर्षांची परंपरा लाभावी अशा सदिच्छा या गादीवरनं आपल्याला देते. सुरुवातीलाच महाराजांच्या सोबतीने असलेली महाराष्ट्रातली सर्व नामवंत गायक वादक मंडळी, आपण त्यांना जाणता ओळखता. नादब्रह्म आणि स्वरब्रह्म यांचं किती सुंदर सेवेनी आणि निष्ठेनी एक म्हणतो ना आपण, ज्याला समर्पण भावानी एखादी सेवा करावी. गोड चाल गायली महाराजांनी, इतकी सुंदर चाल गायली, इतकं गोड वादन आहे. मी नेहमी असं एक विधान करते, नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र आलं की परब्रह्म साकार होतं. मग कीर्तनात त्याला बोलवायला नाही लागत, कीर्तनात तो येऊन उभा राहतो. तो नुसता येत नाही, तो नाचतो. तो नाचत नाही, तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे, तो समाधी लावून उभा राहतो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या तरुण भावंडांनी हा उत्सव आपल्या खांद्यावर घेतलाय. एवढ्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचा एकदा मनापासून अभिनंदन. जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडत आहेत तुमच्या. आपल्या माणसाचं कौतुक आपण करायचंय मंडळी. गावागावात जर आपण पाहताय तर तरुणाई भोगवाद आणि चंगळवादाच्या आहारी चालली आहे. आता आलंच आहे गणपती उत्सवाचं, है की नाही. हळूहळू हळूहळू आम्हाला आमच्या संस्कृतीचं अधपतन होताना आजूबाजूला कशा पद्धतीनं तुम्ही सगळेच पाहता, मी काय वेगळं सांगणार आहे. पण या पार्श्वभूमीवर, या श्रावण महिन्याच्या सांगतेच्या पर्वकाळावर, व्रतवैकल्यांचा असा सुंदर असलेला हा पर्वकाळ, आणि या पर्वकाळावर इतक्या सुंदर स्वरूपामध्ये आपण सर्वजण मंडळी इतक्या छान पद्धतीने, इतकं सुंदर आयोजन आहे, ध्वनी व्यवस्था उत्तम आहे, प्रकाश योजना उत्तम आहे, हे सगळं लागतं तर कीर्तनामध्ये सगळ्यांचाच मूड चांगला लागतो, श्रोत्यांचा आणि वक्त्याचा. नाहीतर मग चेहरेच दिसत नाही तो अनेकांचे मागे बसलेल्यांचे, पण मला अगदी शेवटचा चेहरा सुद्धा व्यवस्थित दिसतोय. इतकं छान फ्रेश वातावरण आहे, इतकं सुंदर सुनियोजित सुटसुटीत. याच्याकरता पांचाळ महाराजांसाठी टाळ्या, आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी. का सांगते, कारण एक दिवसाचं कीर्तन करून येणं सोपं आहे, पण हे आयोजन
आणि हा सगळा घाट घालणं अत्यंत कठीण आहे. याच्याकरता समर्पण भाव लागतो. आपण सर्व तरुण कार्यकर्ते मंडळी, माझ्यापर्यंत खरंच आज लिस्ट वगैरे अशी काही आली नाही, अमुक नाव घ्या तमुक नाव घ्या. कारण मला एक कळलं की हे नावासाठी नाही चाललंय, हे नामासाठी चाललंय, हे भक्तीसाठी चाललंय, हे धर्मासाठी चाललंय, हे मातृभूमीप्रती आपल्या देवधर्माप्रतीचं असलेलं प्रेम आहे. आणि सर्वच आबालवृद्ध कीर्तनामध्ये संख्येनी सगळ्यांच्या म्हणजे अगदी सगळा वयोगट मला दिसतोय, याचा मला मनस्वी जास्त आनंद आहे. जे संवादिनीच्या साथीला असलेले महाराज, तबला आणि पखावज, नादब्रह्माची ही गोड वाद्य, भगवान भोलेनाथांना राजेश्वरांना आवडणारं वाद्य मृदंग, भैरवाचं आवडतं वाद्य आहे. त्यामुळे मृत आहे ज्याचे अंग असा तो मृदंग असं म्हटलंय. तो निर्जीव आहे तरी सुद्धा भजनात डोलतोय आणि दुसऱ्यांना डोलवतोय. आता पुढे बोलायला लागेल का? म्हणजे निर्जीव असून डोलतो आणि आपण नाही का? जाऊ दे, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. आपण सगळे सुज्ञ आहात आणि कीर्तनावर प्रेम आहे म्हणून एवढ्या संख्येने आलात. माझ्या माता भगिनींबद्दल काय बोलू? आज आपला दिवस आहे. संयोजकांना आपण आभार देऊया. आज महाराष्ट्रामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही याच्यावर अजून चर्चा सुरू आहेत, पण आपण आज इतक्या आनंदाने इतक्या उत्साहाने आपण या कीर्तन श्रवणाकरता उपस्थित राहिला आहात. माझ्या अल्पबुद्धीनी अल्पकुवतीनुसार तुकोबरायांच्या अभंगाला यथास्पर्श चिंतनस्पर्श यथाशक्ती यथामती करण्याचा प्रयत्न करते. महिलांची संख्या तशी सगळीकडे आमची जास्तच असते संख्या, हे मान्य करा तुम्ही. सगळीकडे आम्ही मोठ्या संख्येने असतो. हा महिना सुद्धा आमच्या व्रतवैकल्यांचा उपास तापासाचा सगळ्यांचं सगळं करून आहे की नाही आम्ही इथं कीर्तनाला एवढ्या संख्येने उपस्थित असतो. आणि मी नेहमी असं म्हणते, घरात सुद्धा आमचाच आवाज असतो की नाही? मोठ्यानी हो म्हणा, मोठ्यानी म्हणा हो. त्यामुळे आज सगळ्या क्षेत्रामध्ये संप्रदायाचं अधिष्ठान संत मांदियाळीमध्ये ज्यांना आमच्या संतश्रेष्ठ जनाबाई आईसाहेब चाल कुणी म्हणायची हा अधिकार जनाबाईंचा होता. जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेव बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अभंग अभंग. या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आमच्या चोपदार महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञान देवा भंग. पंढरीच्या वळवंटामध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमावी आणि आमच्या जनाबाईंनी सांगावं, माऊली आता तुम्ही अभंगाला चाल लावा. आता जशी महाराजांनी चाल लावली, इतक्या पवित्र परंपरेचे आम्ही पायिक आहोत. भगवान प्रभू भोलेनाथांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या अधिष्ठानासमोर आपण आहोत. हर हर महादेव हा महाराष्ट्राचा गजर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा जागर आहे. शत्रूवर तुटून पडताना राजे हर हर महादेव म्हणायचे की शेकडो सैनिक शत्रूवर तुटून पडत होते. भगवान प्रभू भोलेनाथ स्मशानेश्वा क्रीडा हे त्यांचं भाग्य आहे. सर्वांगाला चिताभस्म लेपन केलं. गात्रम भस्म सितं सितंच हसितं हस्ते कपालं सितं कंठे हार सित सितस्तु वृषभः कर्णे सिते कुंडले. भगवान भोलेनाथांचं काय वर्णन करावं? विषप्राशुनी जगदासया तिधली सुधा करुणा करा, असं भगवंतांचं व्यापकत्व आहे. स्वतः विषप्राशन केलं आणि सगळ्या जगाला अमृताची संजीवनी सुद्धा दिली. म्हणून ते बाकीचे सगळे देव आणि ते महादेव. विषप्राशन केलं ना, जगावर येणारं संकट स्वतःकडे घेतलं. वास्तविक संहाराची देवता आहे. मग अशा देवतेच्या सानिध्यामध्ये
आशुतोष हे त्यांचं नाव आहे, लगेच प्रसन्न होणारी देवता. म्हणून देवांनी, साधकांनी, ऋषीमुनींनी, एवढंच काय दैत्यांनी सुद्धा ज्याची उपासना करायला घेतली पहिल्यांदा, सगळ्यात पहिला देव कुठला प्रसन्न होतो असं राक्षस विचारायचे ब्रह्मदेवांना. आणि मग भगवान प्रभू भोलेनाथांचं नाव आलं की मग भोलेनाथांचीच तपश्चर्या, त्यांचीच उपासना करायची आणि लगेच प्रसन्न होणारी देवता आहे. श्रावणाच्या या पर्व काळावर या भगवंताच्या चरणकमळावरती आपलं हे 5वं पुष्प आपण समर्पित करूया. सगळे जागे आहेत असं गृहीत धरून मी कीर्तन करणार आहे. आपल्या सगळ्यांचे चेहरे इतके छान टवटवीत फ्रेश दिसत आहेत हां, कारण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा नादच असा आहे, हे वेडच असं आहे आणि हा छंद असा आहे की जो जीवनाचं परमकल्याण आणि जीवन उत्थानाकडे नेणारं आहे. ज्या संतांच्यामुळे आम्ही आज या वाटेवर आलो, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी ते संत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालतोय म्हणून आज आपण इथं आहोत. नाहीतर मग चला म्हणून सुद्धा न येणारी माणसं आहेत या मार्गामध्ये. बघू रिटायरमेंट झाल्यावर, आत्ता कुठे येता हां, आता अगदीच उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशा वेळी इकडे येऊ. कानांनी काही ऐकायला येत नाही, डोळ्यांनी काही दिसत नाही, काहीच जमत नाही, त्यावेळी इकडं यावं. किंबहुना समाजामध्ये अशीही एक मानसिकता आहे की ज्याला काहीच येत नाही त्यांनी कीर्तन करावं, ज्याला काहीच येत नाही त्यांनी भजन करावं, ज्याला काहीच जमत नाही त्याने आपला घ्यावा पखवाज हातात. असं नाही आहे. येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे. आज महाराष्ट्राची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली ही कीर्तन भक्ती, की जी कीर्तन भक्ती नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. या कीर्तनासाठी देव तर नाचतोच कीर्तनामध्ये, पण कीर्तनामधला परिणाम काय आहे? होय अंग हरिरूप. आपण सगळे इथं आलोय की नाही? कशा करता आलो? जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. ही मर्यादा मग 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये तुमच्यासह माझी जबाबदारी, आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की हृदयात देव आला पाहिजे, देव आला पाहिजे. आणि आज कालपर्यंत आपण मोठमोठ्या लोकांची चिंतनं ऐकलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीत मी लहान आहे, पण तरीसुद्धा अभंगाला थोडासा चिंतन स्पर्श करताना तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे, जो संतपर प्रकरणातला आहे, संत महात्म्य सांगणार आहे आणि अतिशय सुंदर अशी उपमा संतांना तुकोबरायांनी दिली आहे. का संतांकडे जायचं? जीवनाचं उत्थान का करून घ्यायचं? ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा घाट घालताना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीर तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हणून अधिष्ठान भगवान प्रभू भोलेनाथांचं तुळजाभवानीचं दिलं या स्वराज्य स्थापनेला. आणि संतांच्या जवळ जाऊन राजा होते पण तुकोबरायांच्या कीर्तनात बसत होते. संतांच्या जवळ जाऊन जीवनाचं उत्थान करून घेतलं अनेक महापुरुषांनी. कारण या महाराष्ट्र भूमीला, या देशाला फार मोठं वरदान आहे. ही नुसती भूमी नाही, ही देवभूमी आहे. इथं देवांनी अवतार घेतलेच आणि देवच संत रूपाने प्रत्येक जातीत, प्रत्येक कुळात अवतीर्ण झाले. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग संतांकडे गेल्यानंतर मिळवायचं काय? आपल्याला काय मिळवायचं याचा विचार आपण कधी केलाय का? जरा करूया बरं. काय मिळवायचंय आपल्याला? काय मिळवायचंय? इथं येऊन मला मिळवायचं काय? मी एक प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारते. आपण सुखासाठी धडपडतोय की समृद्धीसाठी धडपडतोय? दोन्ही शब्दामध्ये फरक आहे.
तो सूक्ष्म फरक मी आपल्याला सांगणार आहे, पण आपली सगळी धडपड ही सुखासाठी आहे की समृद्धीसाठी आहे? बघा, परत विचार करा. मागची मंडळी, आपण धडपडतो सुखासाठी की समृद्धीसाठी? संत म्हणाले, सुखा लागी करीशी धडपड, परी तू पंढरीशी जाय एक वेळ. पण मला असं वाटतं, आपण सुख जे प्राप्त करण्याकरता धडपडतोय ना, ते सुख इथं मिळत नाही, म्हणून संतांनी तो पत्ता दिला, पंढरीशी जाय एक वेळ. आपण धडपडतोय समृद्धी करता, भौतिक समृद्धी, ऐहिक भौतिक सगळं आपल्याला मिळवायचंय आणि सगळ्यामध्ये वाढ व्हावी असं आपल्याला वाटतंय. व्हावी ना? बँक बॅलन्स वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. आमची गुंतवणूक वाढली पाहिजे. पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने कधी कावळा, जुनी माणसं म्हणायची, कावळा सुद्धा हाकलत नाही हा माणूस उष्ट्या हाताने. का नाही हो? देवाचा नाही, देशाचा नाही, समाजाचा नाही, कुठलाच विचार नाही, धर्माचा विचार नाही. सरकारने धोरणं राबवावीत, पाणी अडवा पाणी जिरवा. पण आम्ही जरा उलट केलं, आम्ही ह्याची अडवा आणि त्याची जिरवा असं काहीतरी धोरण अवलंबलं. जुन्या काळी दूरदर्शन चॅनलवर, सह्याद्री वाहिनीवर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आणि ते गाणं लागायचं, आमची माती आमची, अशीच होती ना चाल, आहे की नाही? म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करायला निघाली आहेत आज. नाही कळलं? आमची माती आमचीच माणसं करतायत. मग कुठे चाललो आम्ही? रसातळाला. आम्ही समृद्धीच्या दिशेने धावतो. वखवख वाढत चालली आहे, प्रत्येक गोष्टीची ईर्ष्या वाढत चालली आहे आणि सतत वाढ व्हावी. गुंठ्यावर नाही थांबायचंय, आम्हाला गुंठा वाढला पाहिजे, एकर वाढले पाहिजेत. 3 मजली घर बांधलं तरी 4 वरती गज शिल्लक ठेवतो का? पुढं मागं वाढलं पाहिजे. असंच आम्ही विचार करतो की नाही? वाढलं पाहिजे, सगळ्यामध्ये वाढ पाहिजे आपल्याला. पण आम्ही असा कधी विचार करतो का की आज किंवा रोजच सकाळी मी उठल्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या 100-200 ओव्या वाचते, आणि काटोपायचं, स्नान करायचं, 100-200 ओव्या मी आपलं वाचते आणि मगच पाण्याचा घोड घेतो किंवा घेते. बरोबर आहे ना? नाही का? रोज आपण 200 ओव्या, 100 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या, रोज काहीतरी नाही, नित्य नैमित्तिक कर्म आम्ही करतो. माऊली म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण ज्यांच्याकडे नित्य आणि नियम सुद्धा आहे, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मीचा वल्लभ, तो आला की लक्ष्मी सुद्धा आपोआपच येणार आहे, सगळं येणार आहे. पण नित्य नैमित्तिक कर्म करत असताना आपल्याला असं वाटतं का की आता मी 4 ओव्या किंवा 10 ओव्या जर वाचत असेल तर याच्यामध्ये मला वाढ केली पाहिजे? आपण जर हरिपाठ करत असू तर उद्यापासून अजून विष्णू सहस्रनामाचे जोड त्याला देऊ आणि आपली उपासना वाढवूया. संतांनी आम्हाला, समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य शिकवलं. उपासना ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी एक वलय तुमच्या माझ्या बाजूला, एक अत्यंत सकारात्मक शक्तींचं निर्माण होतं. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याची एक धाडसी वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण होते. मग आजचा तरुण जो पूर्णपणे भरकटलेला आहे, पूर्णपणे संभ्रांत आहे, नाही कळत नेमकं करायचं काय, मग नको त्या वाटेला जातो आणि जीवनाचं पूर्ण अधःपतन करून घेण्याच्या मार्गावर जर मनुष्य प्राणी आहे. तर संतांनी तर प्रश्न विचारलेच, पण आमच्या बहिणाबाई खानदेशातल्या माझ्या अत्यंत आवडीच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे कानूस. माणसा माणसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर. हे बहिणाबाईंनी म्हणावं. अशिक्षित कवयित्री आहेत, पण तरी सुद्धा मनुष्य जीवनाला, माणूस प्राण्याला अत्यंत चपकल असा प्रश्न विचारला आणि कुठेतरी आत डोकवायला सांगितलं. आता सांगा, आमची सगळी धडपड अर्थार्जनाकरता असावी की अर्थपूर्ण जगण्याकरता असावी? अर्थपूर्ण जगण्याकडे आमचा कल नाहीये. मग संतांनी आम्हाला अर्थार्जन करू नका असं सांगितलं का? नाही सांगितलं. फाटका तुटका प्रपंच संतांना मान्यच नव्हता. म्हणून तर तुकोबराई म्हणालेल्या, जोडोन या धन उत्तम व्यवहारे. पण म्हणाले आम्ही पहिलंच वाक्य सिरियसली घेतो, त्याच्या पुढचं आम्हाला घेणं देणंच नाही. फक्त जोडोन या धन उत्तम व्यवहारे, त्याच्या पुढे काय उदास विचारे वेचकरी महाराज म्हणाले, तिकडे आम्ही बघत नाही फारसं. मग जीवनाच्या खऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतील
आणि आम्हाला एक अत्यंत सुखी समाधानी स्वास्थ्यपूर्ण जीवन जर प्राप्त व्हायचं असेल, बघा लौकिकात आपण आलो, व्यवहारात आपण आलो, प्रत्येकाला भोग भोगायचे आहेत, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्षाशिवाय जीवनच नाही. सगळं अनुभवत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये न्यूट्रल, बॅलन्स्ड, समतोल राहू शकू का? सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. खूप सुख आलं आम्ही हुरळून जातो आणि खूप दुःख आलं की आम्ही तेवढेच खचून जातो. म्हणून जुनी लोक म्हणायची, भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवावं, हेही दिवस जातील. म्हणले सुखामध्ये हे वाक्य आम्हाला जाणीव देईल, खबरदार फार उड्या मारू नका, हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आम्हाला आधार देईल, काळजी करू नका, हेही दिवस जातील. मग ही जीवनाकडे बघण्याची एक समतोल दृष्टी, समदृष्टी ज्यांनी आम्हाला दिली, ज्यांची उपासना संतांनी केली, असा भगवंत सुद्धा उभा कसा आहे हो? कसा उभा आहे? तोची एक दाता दानशूर, विटेवरी ज्याची समान, समपाऊल ठेवून उभा आहे. जगाकडे समदृष्टीने पाहतोय, आम्हाला सुद्धा समतेची शिकवण देतोय आणि समदृष्टीने आम्हाला प्रत्येक गोष्टीला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझे हरी वृत्ती रव, तेथे माझी वृत्ती रव. आणि कल लगे माईक पदार्थ. आणि कनलगे माईक पदार्थ. तेथे माझे हारी वृत्ती राव. तेथे माझे हारी वृत्ती राव. आणि कन लगे माईक पदार्थ. माईक पदार्थ. भगवंत समदृष्टी ठेवून, विटेवर समचरण ठेवून उभा आहे. मग आम्हाला सुद्धा जीवनाकडं समत्वानी पाहता यावं आणि हा समतेचा, ममतेचा दृष्टिकोन आम्हाला संतांनी दिलाय. म्हणून संतपर प्रकरण संतांनी लिहिली, संतांचं महात्म्य सांगितलं. आणि आम्ही ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख आम्हाला प्रपंचात मिळणार नाही, म्हणून सुखाचा खरा पत्ता संतांनीच आम्हाला दिला आणि जीवन सुंदर परिपूर्ण करण्याचा एक मार्ग आम्हाला सांगितला. तुकोबरायांना विचारलं, महाराज आयुष्यामध्ये तुम्ही एक काळ प्रपंच सुख अनुभवलं, प्रचंड श्रीमंती होती, घरामध्ये रांग असायची लोकांची, तुका शेठ म्हणायचे लोक. प्रचंड श्रीमंती, बोल्होबा आणि आई कनकाईचे हे सुपुत्र. महाराष्ट्राच्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व ज्यांनी गाथेच्या रूपाने मांडलं असे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, हे सगळे संत यांना विचारावं, महाराजांच्या घरी प्रचंड श्रीमंती पण बघता बघता दारिद्र्य आलं ना. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल म्हणले आमच्या घरात येताना, कारण इतकं दारिद्र्य ओसंडून व्हायला लागलं. 12 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाचं सावट आमच्या घरावर पडलं. प्रचंड अन्नान्न दशा झाली सगळ्या महाराष्ट्राची. त्यामध्ये महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुर्दशा, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं देवा. आपल्याला असं वाटतं का हो, जरा काही बिनसलं की आम्ही देवावर खापर फटतो, पण देवाला असं नाही म्हणत की देवा बरं झालं, बरं झालं. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला, हा न्याय आहे. संसाराचे चटके सहन करायला मिळाले की तो इकडे येतो, असा तसा नाही येत. सगळंच छान असताना मनुष्य इकडे येऊ इच्छित नाही. जरा कुठे बिघडलं की आमची पावलं धर्माकडे, देवाकडे, उपासनेकडे, भक्तीकडे वळतात. म्हणून मी नेहमी असं म्हणते, आम्ही भक्तीच्या प्रांतात फार लबाड माणसं आहे, फार लबाडी करतो आम्ही. संतांनी सांगितलं, हेची दान देगा देवा. आम्ही थोडंसं काहीतरी करून म्हणू, हेची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा.
सध्या पॅकेजची भाषा आहे नाही का. मी कुठल्या क्षेत्राला नावं नाही ठेवत आहे, पण आम्ही ऐहिकातलं मागणं मागतो, पण संतांचं जीवन अत्यंत सुंदर अशा उदात्त तत्वज्ञानाने भरलेलं आहे, भारलेलं आहे. म्हणून आम्ही ज्या सुखासाठी धडपड करतो ते सुख संतांना मान्य नव्हतं, कारण ते सुख भासमान आहे, भ्रमयुक्त आहे आणि खोटं आहे हे त्यांना कळलं होतं. म्हणून महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगा ना, तुमचं सुख कुठं आहे, कशाने जीवन परिपूर्ण होईल. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा वाचे पितांबर, तुळशी हार गळा वाचे पितांबर, पितांबर. सुखाचा पत्ता दिला तुकोबरायांनी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. माझं सुख भगवंताला पाहण्यामध्ये आहे आणि मग अशाच पद्धतीने माझं जीवन खऱ्या अर्थी परिपूर्णतेला पोहोचणार आहे. मी योग्य त्या सुखाचा मागोवा घेणार आहे. मग आता तुमच्या माझ्या जीवनाकडे थोडंसं आपण आपल्याकडे बघितलं, आपल्याला देव कधी शोधायचा हो, देव कधी मिळायचा हो, आपण आपल्यालाच शोधण्यात कमी पडतोय. म्हणून आमचं जीवन परिपूर्ण होण्याकरता जन्माला आलेला जीव अपूर्ण आहे. तत्वज्ञानी संत हे परिपूर्ण आहेत. हं, परिपूर्ण असलेलं ब्रह्म संतांनी आपलंसं केलं, म्हणून अपूर्ण जीव परिपूर्ण झाला आणि अतिशय सुंदर अशा मार्गपथावरती उत्थानाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तसं आमचंही जीवन पूर्णत्वाला व्हावं, यावं, याकरता कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे आणि आमचं जीवन नेमकं कशा पद्धतीने साकारलं गेलं पाहिजे याचा खुलासा तुकोबरायांनी करून दिला आणि त्याकरता अत्यंत सुंदर अशी पवित्र उपमा वापरली अभंगाच्या प्रथम चरणात. अमृताची फळे अमृताची वेली, 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 अमृताची फळे अमृताची वेली. आतेची पुढे चाली बीजाची, तेची पुढे चाली
अमृताची फळे अमृताची वेली. आता माझाही वाढवायला लागेल मग आवाज. खूप लाऊड झाले. थोडं बॅलन्स्ड करता आलं तर बघा करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. अतिशय सुंदर अशी उपमा तुकोबराय देतात संतांना, परिपूर्ण जीवनाला. बरं का. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. महाराजांचं म्हणणं आहे, अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहतो. जागे आहेत ना आपण सगळे. वेल कुठली आहे? अमृताची. वेल अमृताची आहे, मग फळही कारल्याचं येईल का? नाही ना, अमृतासारखंच येणार आहे. मग अशी वेल असेल तर बीज अमृताचं असेल आणि त्याच बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहणार आहे. संतांचं जीवन किंबहुना त्यांच्या सगळ्या पिढ्या या अमृतमयी होत्या. तुकोबरायांची पिढी काही साधी सुधी नाही हो. 8 पिढ्यांची परंपरा महाराजांची विठ्ठल भक्तीची. विश्वंभर बाबा आणि अमाई माता, विश्वंभर बुवा, त्यांच्यापासून सुरू झालेली महाराजांची ही परंपरा 8 पिढ्यांची. आणि मग बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला येतात, ज्या पिढ्यांमध्ये अखंड विठ्ठल वारी आहे, अखंड विठ्ठलाची भक्ती आहे, नामस्मरण आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या मागे अनेक पिढ्यांची परंपरा आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ही कुळच्या कुळ भगवत भक्तीमध्ये समर्पित झाली. जगाला अतिशय सुंदर असा कित्ता दिला आदर्शाचा. त्यामुळे महाराजांना विचारलं, महाराज तुमचं काय हो? महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाडवडिलांची कृपा आहे. आमच्या घरामध्ये असंच बीज उत्तरोत्तर विकसित होत गेलं की जिथे सुसंस्कार आणि अतिशय सुंदर अशा सद्भावनेचं आदर्शांचं शिक्षण आम्हाला मिळालं. त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी प्रॉपर्टी म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम, इस्टेट म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. आज तुमचं आमचं वेगळं आहे. आम्ही आमच्या पोरांना आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं मिळावं म्हणून मागायच्या आधी आम्ही त्यांना देतो. आणि ते पोरगं थोडंसं जरा चटकपटक बोलायला लागलं, थोडासा मोठा झाला की आपल्याच बापाला आपल्याच आईला विचारतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? खरं सांगा. तुकोबरायांना विचारावं. महाराज ठामपणे सांगतात, माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा. याला म्हणायचं अमृताचं फळ, याला म्हणायचं अमृतमयी जीवन. अनेक लोकोत्तर महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या भूमीला किंवा या देवभूमीला आपल्या सद्विचारांनी सिंचित केलंय. ही भूमीच देवांची आहे, ही भूमी संतांची आहे. आणि इथे सद्विचारांचं सिंचन झालं. आमच्याकडे पाश्चिमात्यांचा एवढा प्रभाव झालाय की आम्ही भरकटल्यासारखे जगतोय. आता शिक्षण पद्धती आमची बदलली आहे. इंग्रज जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आले ना, त्यावेळी लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षणतज्ञ इंग्रजांच्या बरोबर इथं आला होता. तो भारतामध्ये फिरला आणि त्यांनी त्याच्या भाषणात असं सांगितलं की मला भारतीयांच्यामध्ये एकही गरीब किंवा भिकारी माणूस दिसलाच नाही म्हणाले रस्त्यावर. गुलामी यांच्या रक्तात नाहीये म्हणाले. आणि इथं आपल्याला सत्ता करायची, इथं आपल्याला राज्य स्थापन करायचंय, तर पहिली गोष्ट काय करावी लागेल म्हणाले, भारतातली शिक्षण व्यवस्था आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणून शिक्षणाचा हेतू नाही धर्मसंस्कृतीचा, धर्मसंस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. आले बरं, इंग्रजच आले का हो? सगळे आले होते. शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, डच आले, अनेक मंडळी आली. मुघली आक्रमण झाली, सुलतानी आक्रमण झाली. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवायचा या लोकांनी प्रयत्न केला. असंख्य प्रकारचा छळ भारतवासियांचा केला आणि आम्हाला गुलाम बनवून ठेवलं. हजारो वर्षांची परंपरा. मग या गुलामीच्या अंधकारातनं आमचं उच्चाटन व्हावं, आम्ही बाजूला पडावं, स्वत्वाची जाणीव व्हावी, हे कायम आमच्या संतांना वाटलं हो. 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींनी इथं भक्तिविद्येचा, ब्रह्मविद्येचा सुकाळ केलाय ज्ञानेश्वरीच्या रूपाने. तुकोबरायांची गाथा या मातीत फुलली आहे. नामदेव महाराज याच मातीमध्ये पांडुरंगाला सांगतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, सर्वभूती असलेलं परमात्म तत्व, वासुदेवम सर्वमिती, हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची.
ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगताना माऊली म्हणतात, सगळ्या जगामध्ये ज्याला जो वासुदेवालाच पाहतो, जो भगवंतालाच पाहतो, आपण पाहतो का? आमचं जीवन अमृतासारखं कसं घडेल सांगा ना. संतांनी व्यापक दृष्टीने जगाकडे पाहिलं, माझ्यात विठ्ठल आहे तसा तुझ्यातही विठ्ठलच आहे. आपण हे समजत नाही म्हणून आपण म्हणतो तुला बघून घेतो. 25 वर्षापूर्वीचं दुखणं आम्ही 25 वर्ष असं डोक्यात कचऱ्यासारखं साठवतो. एखाद्याबद्दल प्रचंड राग, प्रचंड द्वेष, प्रचंड ईर्ष्या, आणि या सगळ्यांचं बनून आमचं डोकं, ते डोकं आहे तिथं बुद्धी आहे, आम्ही त्याला डस्टबिन बनवून टाकलं. कचरा पेटी जणू काही आहे की काय. मग या सगळ्याचा निचरा व्हावा, शुद्धता आणि पावित्र्याने जीवन भरलं जावं, भारलं जावं. मनोहि द्विविधम प्रोक्तम, शुद्धम च अशुद्धमेव च, अशुद्धम काम संकल्प, शुद्धम काम विवर्जितम. शुद्ध मनाचा उत्थान व्हावं किंवा शुद्ध मनाचा उगम व्हावा, आणि ते शुद्ध सात्विक मन भगवंताच्या चरणावर जावं, ही संतांची अपेक्षा आहे तुमची माझ्याकडून. आमचं जीवन सुद्धा अमृतासारखं घडावं, आमच्या जीवनाला सुद्धा परिपूर्ण अवस्था प्राप्त व्हावी, आम्ही देवस्वरूप व्हावं, म्हणून संतांनी, तुकोबरायांनी संतांचं जीवन आमच्या समोर ठेवलंय. आणि जीवन समोर ठेवत असताना बघा, आपण एखादा माणूस कसा आहे हे सांगत असताना त्याला एखादी उपमा देतो. उपमा म्हणजे माहिती आहे ना, उपमा खायचा नाही. मराठी भाषेतला व्याकरणशास्त्रातला एक अलंकार आहे उपमा. का उपमा द्यायची? एखादा माणूस कसा आहे हे सांगताना आपण एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची उपमा त्याला देतो. संत कसे आहेत हे सांगताना तुकोबरायांनी उपमा वापरली पहिल्या चरणामध्ये, अमृत. संत अमृतासारखे आहेत. म्हणाले चंद्राची उपमा देता आली असती, पण नाही दिली, चंद्राला डाग आहे म्हणाले. सूर्याची उपमा देता आली असती, पण सूर्य ताप देतो. कल्पतरूची उपमा देता आली असती, कल्पवृक्षाची उपमा देता आली असती, पण इच्छित मनोकामना इच्छा केली तर कल्पवृक्ष पूर्ण करतो. पण संत काय करतात माहितीये का? पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा, जाहलिया भेटी, जाहलिया भेटी हरिदासा, जाहलिया भेटी हरिदासा. पाप, ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी फक्त संत दर्शनाने निघून जातात. म्हणून संतांना अमृत अशी उपमा दिली, जे सर्वोच्च, सुप्रीम क्वालिटी ज्याला म्हणायचं, सर्वोच्च, सगळ्यात सुंदर काय असतं, ज्याच्यासाठी याच भोलेनाथांनी, अतिशय सुंदर असा याच भोलेनाथांच्या साक्षीने प्रसंग घडला. समुद्र मंथन झालं देवदैत्यांचं, मंदराचल पर्वताचं रवी केला, वासुकी सर्पाची दोरी केली, आणि भगवंतांना आणि देवांचं आणि दैत्यांचं समुद्र मंथन झालं. त्याच्यातून अनेक रत्न बाहेर आली, 14 रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, मी म्हणणार नाही, काळजी करू नका, लगेच अगदी सगळ्यांना आपलं आपलं आठवलं असेल नाही का. 14 म्हणजे आपण आता अभ्यास पूर्ण पद्धतीने जर बघायचं झालं तर आपल्याला ही 14 रत्न कुठं मिळतात, तर म्हणे मंगलाष्टकात ऐकायला मिळतात. ही सगळी समुद्र मंथनातनं 14च्या 14 रत्न बाहेर पडली. त्याच्यामध्ये हलाहल असं विष नाही का, जहरी विष बाहेर पडलं, ते भगवान भोलेनाथांनी प्राशन केलं, आपण ऐकलं, आणि त्यातून अमृत बाहेर पडलं. त्या अमृताला प्राप्त करण्याकरता सगळ्यांच्या मध्ये भांडणं, देवदैत्यांच्या मध्ये, आणि मग भगवंतांना मोहिनी अवतार घ्यावा लागला या प्रसंगामध्ये. मग ते अमृत देवांनाच प्रदान व्हावं, देवांनाच प्राप्त व्हावं, याकरता किती मोठा सगळा घाट घालावा लागला. मग हे अमृत दुर्लभ आहे, हे अमृत दुर्मिळ आहे, पण संतांकडे बघावं, अमृताचा साठा आहे जीवनामध्ये. संतांच्या सहवासात गेलो, आपलं जीवन अमृतासारखं पवित्र होणारे, मधुर होणारे, मांगल्यमय होणारे. म्हणून म्हणाले, अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. अमृतासारखं जीवन जेव्हा असतं त्यावेळी निर्माण होणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा अमृत प्रदानच, अमृतमयच असतात. या देशामध्ये असा एक संन्यासी होऊन गेला, योद्धा संन्यासी असं त्यांना म्हटलं जातं. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण असं एकच अलौकिक विभूतिमत्व होतं की जे योद्धाही ठरले आणि जे संन्यासीही ठरले. हिंदू धर्माचं तत्वज्ञान जगाच्या पातळीवर जाऊन अमेरिकेतल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये
अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणून विश्वबंधुत्वाचं नातं सगळ्या जगाला सांगणारे लहानपणीचे नरेंद्र आणि मोठेपणीचे स्वामी विवेकानंद. काय असते अमृताची वेल, काय असतं अमृताचं फळ? घराघरातल्या एखाद्या मातेनी कित्ता घ्यावा या आदर्श मातांचा. भुवनेश्वरी माता असं आईचं नाव होतं. 5 वर्षाचे होते नरेंद्र आणि 5व्या वर्षी नरेंद्राच्या वाढदिवसाचा दिवस होता. आता आपल्याकडेही वाढदिवस करतात, नाही असं नाही, आमचं जीवन अमृतासारखं आहे हो, त्याच्याही पेक्षा छान आहे. आम्ही वाढदिवस करतो. परवा एका ठिकाणी वाढदिवस करताना पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यासमोर एक 15-20 गाड्या, बाईक, 2 व्हीलर आणि मोठा केक आणला होता. तलवार आणली होती केक कापायला, नाही का. छत्रपतींनी ही तलवार हातात घेतली, भवानीचं अधिष्ठान त्या तलवारीला दिलं. शत्रूची मुंडकी उडवण्याकरता जी तलवार वापरली, गुलामीचा अंधकार दूर करण्याकरता जी तलवार वापरली, त्यांनी आमची पिढी आता केक कापायला लागली. मग आम्ही खरंच आमचं अधपतन आहे की खरंच ऊर्ध्वगामिनी वाटचाल आहे याचा विचार करायला लागेल. आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो, आम्हीही वाढदिवस करतो, पण आमच्याकडचे वाढदिवस कसे असतात मी सांगत नाही, जाऊ दे, आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण या नरेंद्राच्या वाढदिवसा दिवशी भुवनेश्वरी मातेनी ओवाळायला घेतलं, औक्षण करायला घेतलं, घरी गोडधोड बनवलं मस्तपैकी. सगळे मित्रमंडळी जमले आणि त्या मित्रमंडळींनी आपापसात चर्चा केली. ए मोठेपणी तू कोण होणार रे? दुसऱ्यांनी विचारलं, ए तू कोण होणार रे? म्हणलं माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. असं सगळी चर्चा चालू असताना या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू मोठेपणी कोण होणार रे? तू मोठेपणी कोण होणार? त्यावेळी या पठ्ठ्याने नेमकं असं उत्तर दिलं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. उत्तर होतं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आणि उत्तरेकडचा एक शब्द आहे, त्याला कोचमन असं म्हणतात. कोचमन, टांगा जो हाकतो ना, आणि त्या टांग्याचा तिकडचा शब्द आहे बग्गी. बग्गी म्हणतात, कारण त्याच्यामध्ये जो घोडा हाकणारा माणूस आहे तो असा उंचावर असतो आणि मागे पाहुणा जो कोण बसणार आहे तो खाली असतो उंचीने. या 5 वर्षाच्या नरेंद्रांनी आपल्या वडिलांना पाहिलं होतं कोर्टात जाताना सुटाबुटात जातात. तो इंग्रजांचा पोशाख असल्यामुळे तो आवडत नव्हता, पण ज्या घोड्याच्या गाडीत बसून जात होता तो गाडीवाला जो होता ना, त्याचा पोशाख लालबुंद, त्याचा सुरवार, त्याचा झब्बा सुरवार, त्याचा लालबुंद फेटा, लांब मिशा त्याच्या, आणि त्याला बघून नरेंद्राला वाटायचं मला कोच बनवायचंय. वडिलांना सांगितलं मी मोठा झाल्यावर घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आता इथे आपल्यातला एखादा वडील बाप असता तर त्यांनी काय केलं असतं? कानपटात खाल्ली असती त्या पोरांनी. म्हणाले असते तुझा बाप वकील आहे आणि तू टांगेवाला होणार, काहीच वाटत नाही तुला. पण मायबाप काय असतात, अमृताची वेल काय असते बघा. भुवनेश्वरी माता सांगते, बाळा तुला टांगेवाला व्हायचं आहे ना? हो, माझी काही हरकत नाही. पण घरामध्ये मोठा एक फोटो होता, चित्र होतं. कुरुक्षेत्रावर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारे, आणि ते चित्र नरेंद्राला 5व्या वर्षी दाखवलं. आणि भुवनेश्वरी माता म्हणतात, बाळा मोठेपणी मी, बाबा मोठेपणी मी, ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार, हरकत नाही बाळा अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. तू काय कर, तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझ्या राजा. इतकं सुंदर जीवन तत्वज्ञान आणि सोपं एक माता आपल्या लेकराला देऊ शकते आणि अमृतासारखं जीवन घडवू शकते. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी ही 4 लेकरं जन्माला आली ना, ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताची फळं या घरात जन्माला आली. अमृतासारखं जीवन झालं, अमृताची संजीवनी या महाराष्ट्रामध्ये उतू गेली. ज्या दिवशी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला होता सगळ्यांना की लेकरांना जर संन्याशाची पोरं म्हणून विटंबना नको असेल, जीवन चांगलं जगायला हवं असेल, तर आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडतात आणि सांगतात, भूदेव आपला निर्णय आम्हाला मान्य आहे. देहांत प्रायश्चित्ताची तयारी केली. आपल्या 4ही लेकरांचा निरोप घेतला. झोपलेल्या अवस्थेमध्ये मातेचं मन पुढं जात नव्हतं, पाऊल पुढं जात नव्हतं. एकीकडे पतिधर्म होता आणि एकीकडे वात्सल्य ओसंडून वाहत होतं. आपल्या लेकरांकडे यावं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला. निवृत्तीनाथ उठून उभे राहिले, जागे झाले. म्हणले, निवृत्ती तू मोठा आहेस, आम्हाला जावं लागेल. तुझ्या 3ही भावंडांना तू सांभाळ. अमृताचं बीज कसं असतं, अमृताची फळं कशी असतात, तू मोठा आहेस ना,
तुला या तुझ्या 3 भावंडांना सांभाळावं लागेल. म्हणून निवृत्तीनाथांना शांत केलं, समजावलं. ही 3ही लेकरं झोपलेली आहेत, सोपान काका, आमचे मुक्ताई, ब्रह्मचितकला आणि ज्ञानदादा. तिघांच्याही डोक्यावरनं हात फिरवला, पांघरुणं सरळ केली आणि जड अंतःकरणाने आईसाहेब निघून गेल्या. निबिड अंधकारामध्ये, रात्रीच्या त्या अंधकारामध्ये कुत्र्यांचं किंचाळणं फक्त कानावर येत होतं आणि इंद्रायणी संथ वाहत होती. या दोघांनीही एका पाठोपाठ एक इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकाव्यात. पाण्यावर वलय वलय उठली आणि काही काळ इंद्रायणी गहिवरली, शांत झाली. संपलं जीवन, संपलं जीवन. भगवंताच्या, देवाच्या, देशाच्या चरणावर समर्पित करून टाकलं. आणि ही 4ही लेकरं पाठीशी होती, का तर समाजामध्ये मानाने जगता येईल म्हणून. पण थांबला का छळ? छळ थांबला नाही. समाजाने नको नको करून एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, इतकं उदात्त मागणं मागणारी संत हृदय या भूमीमध्ये जन्माला आली आहेत. ज्यावेळी आई निघून गेली, बाबा निघून गेले कळालं, निवृत्तीनाथ अंगणामध्ये बसलेत आणि छोटीशी मुक्ताई डोळे चोळत चोळत बाहेर येते आणि दादाला सांगते, दादा दादा माझी आई कुठे रे? निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते मुक्ते आई देवाघरी गेली ग, आई देवाघरी गेली. दादा ती तर रोजच जाते, आत्ता येईल म्हणाली एवढ्यात. सिद्धेश्वराला गेली असेल, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा मारून एवढ्यात येईल. नाही मुक्ते, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे. दादा आई कधीच नाही येणार, मग तुला आई कुठली रे? आणि रात्रभर साठवून ठेवलेला हंबरडा निवृत्तीनाथ फोडतात आणि ढसढसा रडून मुक्ताईला कवटाळून घेतात आणि म्हणतात, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताई, मुक्ताई झालं. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ब्रह्मचितकला होती, बहीण म्हणून जन्माला आली, पण आई झाली सगळ्या 3ही भावंडांची. ही लेकरं ज्या एका विरक्त असलेल्या जोडप्यानी, भक्तीचं साक्षात मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आमची रुक्मिणी माता होत्या आणि वैराग्याचं साक्षात प्रतीक म्हणजे विठ्ठलपंत होते. ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताचं फळ या भूमीत जन्माला आलं. या भूमीला एक राजमाता मिळाली. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतात श्रोते हो. ज्या मातेनी आपल्या 50 वर्षाच्या दीर्घ राजकारणाचा अनुभव आपल्या सुपुत्राच्या गर्भापासून त्याच्या रक्तात पेरला होता, गर्भापासून. आणि 5व्या वर्षी त्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं अंजन घातलं आणि 5व्या वर्षी आपल्या लेकराला विचारलं होतं, राजा या पुण्याच्या भूमीमध्ये इथं वाडा नाही, घोडा नाही, सगळं स्मशान झालंय, पुण्याचं मसनवट झाली. आपल्याच लोकांनी आपल्याच भूमीवर गाढवाचा नांगर फिरवलाय. इथं आपल्या बाया बापड्यांच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नाहीये, देवळातला देव सुरक्षित नाही, वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही. इथं स्वराज्य स्थापना करशील का रे? 5 वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहणारी माता ही या मातीतली अमृताची वेल होती. म्हणून तर राजे घडले, राजे लढले आपल्याला माहितीये. पण मी एक धाडसी विधान बऱ्याचदा करत असते की राजे कुठूनही अवतीर्ण झाले किंवा भवानी मातेने असा आशीर्वाद दिला आणि प्रगट झाले असं काही घडलेलं नाहीये. जिजाऊ माता जर या इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर छत्रपतींचं घडणं झालं नसतं, हे इतिहासाला मान्य करावं लागेल. म्हणून अमृताची वेल जशी असेल तसं अमृताचं फळ असेल. म्हणून मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. संतांना अमृताची उपमा तुकोबरायांना का द्यावीशी वाटली? आमचं जीवन त्या पद्धतीने झालं पाहिजे, आमचं जीवन त्या दिशेने गेलं पाहिजे. मोठ्या माणसांवर का जबाबदारी आहे? ज्ञानोबराय सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील, तुम्ही जागे आहेत ना सगळे, अवघड आहे का काही? नाही ना. तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही, काहीच नाही करणार. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि आज आमच्या घराघरामध्ये धर्माचं शिक्षण दिलं जावं, संत वाङ्मय सांगितलं जावं. लेकरांच्या कानी कपाळी ओरडून ज्ञानोबांचं तुकोबांचं चरित्र जेव्हा या महाराष्ट्रातलं लेकरू शिकेल ना, तेव्हा त्याच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर आणि सोपं जीवन तत्वज्ञान या मातीमध्ये पेरले, पण आम्हाला आमची श्रीमंती आमच्या लक्षात नाही घेत आहे आम्ही. आता येणारच आहे गणपती उत्सव. मी नेहमी असं म्हणते, ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगणं बंद होतील, त्या दिवशी या महाराष्ट्रातला गणेशोत्सव खऱ्या अर्थी लोकमान्यांना हवा तसा घडेल बरं का.
मी सगळ्यांना नाही धरत आहे याच्यामध्ये, बरं अपवादात्मक आहे. अनेक तरुण मंडळ आहेत की जी उत्तम आदर्श कामं करतायत, उत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करतात. पण एकीकडे दुसरीकडे पाहिलं तर संस्कृतीच्या नावाखाली किती अधपतन चालतंय याचंही दर्शन आपण घेतो. मग आम्ही अमृतासारखं जीवन आमचं कसं घडवणार? मग त्याकरता असं अमृतमय आणि असं उदात्त जीवन घडवण्याकरता आम्हाला कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे त्याचं उत्तर देतात तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसियाचा संग दे नारायणा, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐशियांचा संग दे नारायणा, ऐशियांचा संग दे नारायणा, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐशियांचा संग दे नारायणा, ऐशियांचा संग दे नारायणा. ओलावा वचन जयाची, ओलावा वचन, ओलावा वचन जयाची, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐसियाचा संग दे नारायणा. ओलावा वचना, ओलावा वचना दयाची, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐशियांचा संग नारायणा, ऐशियांचा संग दे नारायण, दे वा वा, टाळ्या वाजवा जोरदार. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. सोपं सांगितलं. कुणाच्या संघात जायचं, कुणाच्या सहवासात जायचं. बघा, संघाचा रंग मनाला लागतो असं म्हणतात. एक वेळ पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा. सगळी वाट लागते जीवनाची किंवा एकतर उत्थान होतं. त्यामुळे आम्ही कुणाच्या संगतीत आहोत, कुणाच्या बसण्या उठण्यात आहोत. तुकोबरायांनी किती सोपं अध्यात्म दिलं हो आम्हाला. आम्हाला वाटतं अध्यात्म म्हणजे फार असं काहीतरी अवघड आहे की आम्ही हसायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, असं आपलं गंभीर बसायचं. अध्यात्म असं नाही आहे. अध्यात्म आत्म्याचं ज्ञान आहे. सगळ्यात मनाची उत्तम प्रसन्नता ज्याने टिकते ते अध्यात्म आहे. समाधी 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 म्हणजे दुसरं काय हो, मनाची टिकणारी अखंड प्रसन्न अवस्था म्हणजे समाधी आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता जमलं ना, आम्हाला प्रसन्न राहता येईल ना. काही चेहऱ्यांकडे बघवत नाही, कायम 12 वाजलेले असतात. सगळ्या जगाचा ताप जणू काही माझ्याकडंच आहे. आपल्या असण्यानी आणि आपल्या नसण्यानी इथं काहीच फरक पडत नाही. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही सुखी होऊ. आम्हाला फार असं वाटतं मी आहे म्हणून सगळं चाललंय, माझ्यामुळेच सगळं चाललंय. असं नाही आहे. इथं कुणीच कुणाचं नाही. तुम्ही नव्हता तोपर्यंतही जग रहाट चालूच होती आणि तुम्ही आता नसाल किंवा असाल तेव्हाही जग चालूच राहणार आहे. कुणाचं कुणा वाचून इथं काही अडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा मी आहे म्हणून विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडणारे भाऊ आपण पाहतो. का रामायण बघायचं म्हण? अमृतासारखं जीवन जर जगायचं असेल ना तर आम्हाला संतांनी दिलेलं तत्त्वज्ञान अभ्यासावं लागेल. रामायणाकडे जावं लागेल या देशाच्या तरुणाला. तिथं बंधुप्रेम आम्हाला बघायला मिळेल भरताचं आणि प्रभू रामचंद्रांचं. काय झालं प्रभू रामांचं? ज्या दिवशी वनवासाला जायचंय असं कळलं, भरत त्या दिवशी नव्हते तिथं उपस्थित आणि रामप्रभू निघून गेले. आणि जेव्हा भरत आले ना त्यावेळी आपल्या आईच्या अंगावर धावून गेले होते भरत. मारावे तुझं वाटे परी म्हणतो रामराय माय तुला म्हणले होते. अगं कैदाशिनी, तुला मारावंसं वाटतंय पण माझा राम तुला आई म्हणतो ना म्हणून मारत नाही. हे प्रेम होतं, बंधुप्रेम. भरतांनी कधीच सिंहासनाचा हव्यास धरला नाही.
कायम रामांच्या पादुकांची स्थापना केली आणि निष्ठावान सेवक म्हणून राज्याचा कारभार सांभाळला ना. हे बंधुप्रेम जमायचं असेल तर हृदयात ओलावा निर्माण व्हावा लागेल आणि तो ओलावा निर्माण होण्याकरता संतांकडे जावं लागेल. कारण संत कसे आहेत? मऊ मृदू सबाह्य नवनीत, जैसे सज्जनांचे चित्त. लोण्यापेक्षा सुद्धा मऊ आहेत संतांचं हृदय. बोलायला लागले तर अमृत पाझरतं. साच आणि मवाळ. माझे ज्ञानोबा माऊली बोलायला लागली. ज्ञानेश्वरीची संजीवनी आम्ही पाहिली. काय आहे शब्द? मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आई म्हटलं ना, आई म्हटलं का? तितकी हृदयामध्ये ओल आहे. आता तुकोबराय म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची. ज्यांच्या शब्दाला ओल आहे, ओल. तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं? शब्द कसे भिजवायचे? भिजवता येतात का शब्द? नाही. पण एखाद्याच्या हृदयाला जखम करणार नाही असा तर शब्द आम्ही बोलू शकतो. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. असं आहे. 550 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी एखाद्याने दिलेली एक शब्दाची जखम आमच्या हृदयाला व्रण करून जाते आणि ती वर्षानुवर्ष निघत नाही. शस्त्राची जखम निघते पण शब्दानी माणूस लवकर दुखावला जातो. मग बोलायचं कसं? बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले ओ, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. हो प्रेम सर्वांगाचे ठाई, हाय प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई, ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई. ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे, ओल. जे शब्द भावनेनी भिजलेले आहेत त्यांच्या संघामध्ये त्यांचा संग मला दे. ऐसी यांचा संग देई नारायणा. मग म्हणाले ओळखायचं कसं आता अशा माणसांना? कारण अलीकडे संत म्हणजे भगव्या कपड्यातलेच फक्त संत आहेत का? असं नाहीये. संतत्वाचं हृदय असणारी बरीच माणसं आजूबाजूला आहेत. पण म्हणाले ओळखता आलं पाहिजे म्हणून क्रायटेरिया दिला. गर्वन्नो द्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिदः प्रियंच सहते क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत दोषांछादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणं. लक्षणं दिली संतांची. म्हणले ओळखायचं कसं त्यांना? गर्वन्नोद्वहते, गर्व कधीच करत नाहीत. न निंदती परान, दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. नाही तर आपण 4 बायका एकत्र जमलो असं म्हणतात सगळ्या राजेगावचं वर्तमानपत्र तिथं मिळतं. याचं काय झालं, तिचं काय झालं, ती तशीच तुला म्हणून सांगते. कशा करतो हे सगळं करून आपल्याला काय मिळतं खरं सांगा? पण आपण असं कधी बोलतो का? आज किती ग ओव्या वाचल्या तू ज्ञानेश्वरीच्या? आज हरिपाठ केलास का ग? आज किती जप झाला तुझा? आम्ही हे नाही करत, आम्ही हे नाही करत. मग संतांना मला सांगावं लागलं. म्हणाले अशा सत्संगात जा, अशा संघात जा की जिथे ओल असेल, जिथल्या वचनांना ओल असेल, जिथं भगवत प्रेम ओसंडून वाहत असेल. मग आता कुठं जायचं? आता संतांकडे जायचं. माऊलींची ज्ञानेश्वरी घ्यायची, तुकोबांची गाथा घ्यायची. आमचं मन इकडे यायला तयार होत नाही. आम्ही लेकरू होऊन माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे जात नाही बरं का सहसा. मग लहानपण स्वतःकडे घ्यावं आणि जावं. किती ओल आहे, किती प्रेम आहे. संघाचा परिणाम काय होतो श्रोते हो? संघाचा परिणाम होतो तुकोबराय देहूमध्ये कीर्तन करायचे. येडा तुक्या म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते आधी. पण ज्या दिवशी छत्रपती सुद्धा कीर्तनाला बसतायत, किंबहुना तुकोबांचा अधिकार जगाला कळतो ना, त्या दिवशी सगळ्या पंचक्रोशीत तुकोबांची कीर्तनं रंगायला लागली, बोलवणी यायला लागली. आणि लोहगावला तुकोबरायांचं कीर्तन. देहू ते लोहगाव अंतर आपल्याला माहिती आहे.
ते चालत तुकोबराय कीर्तनाला जायचे. पूर्वीचा काळ लोहगावात जाऊन कीर्तन छान. त्या दिवशी कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी. महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. शिवबा कासारांच्या घरी वाड्यामध्ये तुकोबरायांचं कीर्तन रंगलं. हा रंग कीर्तनाला, ज्या कीर्तनात साक्षात पांडुरंग येत होता ते कीर्तन काय गोड असेल, काय गोड असेल. आमच्या कीर्तनात त्या नावाची एक व्यक्ती बसली तरी आम्ही भाग्य समजतो आमचं. किती गोड असेल तुकोबरायांचं कीर्तन. पांडुरंग कीर्तनात येत होता. कीर्तन झाल्यावर कडकडून, आणि 1.5-2 तासाचं नाही हो, पोट भरून मन भरून 5-5 तास कीर्तन. आपल्याला जमतं का एवढं? नाही ना. 5 तास कोण बसणार कीर्तनाला? मन भरून कीर्तन करावं. त्या दिवशी इतकं सुंदर कीर्तन झालं तुकोबरायांचं. आणि कीर्तन संपलं. आता शिवबा कासार महाराजांना म्हणतायत, महाराज इथं राहा, आजचा दिवस मुक्काम करा आणि उद्या सकाळी उजाडलं की निघून जाते हुला. नाही म्हणले, आवली आहे घरी. आणि आवली म्हणजे काय प्रकरण होतं जिजाई मातांचं. जिजाई आई साहेब, या महाराष्ट्राला 2 जिजाई अशा मिळाल्या की जिनी एक पांडुरंगाचा भक्त तुकोबरायांना सांभाळलं, आणि जी जिजाई आपण मगाशी ऐकलं तिने एक शककर्ता राजा महाराष्ट्राला दिला. अशा 2 जिजाई या महाराष्ट्राचं संचित आहे, खूप मोठं संचित आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा जिजाई माऊलीची काळजी जास्त घेतली. का? तू माझ्या तुकोबरायांना सांभाळते ना, म्हणून जिजाई आई साहेबांचा काटा काढला भगवंतांनी. किती दुःख दूर करावं, किती सांभाळावं. तुकोबराय म्हणले, नको, आवली घरी वाट बघत असेल, मला गेलं पाहिजे. म्हणून महाराज निघाले. आणि अर्ध्या रात्री लोहगावातनं देहूकडे जात असताना वाटेमध्ये रात्रीच्या प्रहराला एक 15 माणसांचं टोळकं तुकोबरायांच्या समोरनं चालत आलं. आणि महाराजांच्या समोर आले आणि आपापसात चर्चा केली. म्हणले, अरे आपल्यापैकी एक जण कमी आहे म्हणाले, यांना घेऊया का? आता ते कोण होते सांगायला पाहिजे का? आपल्यापैकी एक जण कमी आहे, तुकोबरायांना आपल्याला घेतलं पाहिजे सोबत. म्हणले, तुकोबाई येताय का? चोर होते सगळे, लुटारू होते. महाराज येताय का आमच्या सोबत? संत प्रतिक्रिया देत नाही, शांत. येतो म्हणाले, कुठे सुद्धा नाही विचारलं. परत मोर्चा वळवला शिवबा कासारांच्या घरी. आणि शिवबा कासारांच्या वाड्याचं दार तुकोबरायांनी या चोरांना उघडून दिलं. सगळे आतमध्ये गेले. घरातलं जे जे मौल्यवान सामान होतं ते सगळं काढायला सुरुवात केली. तुकोबराय मदत करतायत. सगळं दिलं. आणि बघता बघता त्याच्यात 2 तास गेले. पहाटेचे 4 वाजले. पहाटेचे 4 वाजल्याबरोबर तुकोबरायांची वेळ, खऱ्या साधकाची वेळ काय असते? आपली पहाट कधी होते? आपण सगळे सूर्यवंशी आहे. आमच्या नवीन पिढीला तर आता सूर्योदय कधी बघायलाच मिळत नाही, माहिती पण नाही, नाही का? पण तुकोबरायांची पहाट आणि तो पहाटेचा काकडा, हातामध्ये एक काशाची थाळी आली होती आणि एक लाटणं आलं होतं. सुरू झाले तिथेच, उठा जागे व्हारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे व्हारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा, कवी व्यथा जन्माचा. कनकाच्या पर्यळी उजळुनी आरती, उजळुनी आरती, रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती. ओ वाळू गे माये सभाय साजिरा, सभाय साजिरा, राही रखमाबाई सत्य भामेशावरा. सावळा सुकुमार जैसा कर्दळी गावा. इतकं भगवंताचं गोड वर्णन करण्यात तुकोबाई रंगलेत. आणि शिवबा कासार घरची मंडळी सगळी उठली. म्हणले, महाराज इथेच काकडा सुरू केला, गेला नाहीत घरी? नाही गेलो म्हणाले. परत आलात? हा गेलो होतो, परत आलो. मग बरोबर कोण आले? आता तुकोबराय काकडा सुरू करतायत म्हटल्यानंतर हे सगळे चोर लपून बसले. झाली पंचायत. म्हणले, यांच्या बरोबर आलो आणि यांनीच आपल्याला सापडून दिलं. सगळे लपून बसले. तुकोबराय म्हणाले, माझ्या बरोबर कोण आले सांगू? दिंडी आलीये. सगळे बाहेर आले. सगळ्यांनी बुके लावून घेतले. तुकोबांकडून सगळ्यांनी माळा घालून घेतल्या. काय परिणाम आहे? काय जीवन असावं जे स्वतःचा प्रभाव इतरांच्या जीवनावर टाकतं? काय भोजन आहे संतांचं? काय जीवन आहे संतांचं? संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान,
संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान काय सेवन करायचं, हं? कशाच्या सानिध्यात राहायचं, आचार विचार उच्चार व्यवहार आहार सगळंच सांगितलंय, सगळ्याचं मार्गदर्शन केलंय. कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. लोकांनी माळा तर घातल्या मधल्या काळामध्ये, हं? पण कोरोना आला की काढून ठेवल्या. डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे तब्येतीकरता. आमच्या निष्ठा पक्क्या नाही आहेत, आमच्या धारणा पक्क्या नाही आहेत. पण माळ आली गळ्यात की माळेबरोबर पथ्य येतं. पथ्य पहिलं, गळा माळ शोभे आत्मरूप शांती.